आंबेडकरांचा जय जो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जो. आता बाबा ते रे घ्या. आज छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक 28 उस्मानपुरा या भागातील आंबेडकरी चळवळीचं केंद्रबिंदू असलेलं आमचा उस्मानपुरा भाग, त्यामध्ये असलेलं महात्मा फुले नगर, मिलिंद नगर, नागसेन नगर, कबीर नगर या भागातील तरुण आपल्या देशामध्ये होत असलेल्या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी व आपल्या येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी व नीट पेपरमध्ये जो झालेला घोळ त्यासाठी लढत असलेले तरुण विद्यार्थी व पालक म्हणून व भारतातील प्रत्येक कुटुंबातील नागरिक म्हणून व लोकशाहीला मानणारे आम्ही नागरिक म्हणून, बाबासाहेब आंबेडकरी चळवळीला मानणारे युवक म्हणून आज या ठिकाणाहून छत्रपती संभाजीनगरहून एक उस्मानपुरा भागातला जत्था, ज्यांचे आईवडिलापासून आंबेडकरी चळवळीशी निगडीत असलेले तरुण विद्यार्थी व मुलं, आम्ही दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी जय अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक सरांचा जो प्रोटेस्ट या देशामध्ये परिवर्तनाची लाट म्हणून चालू आहे, एक पुरोगामी विचाराचे वारसदार म्हणून या देशात काहीतरी वेगळं घडवण्यासाठी या शहरातला प्रत्येक तरुण, प्रत्येक तरुणी, विद्यार्थी सगळ्यांना आम्ही आव्हान करतो की आज आपण फेसबुकहून लाईव्ह करत आहात, फेसबुकहून उत्तरं देत आहात, ती एक आपली सोशल लढाई आहे, ती आपण केलीच पाहिजे. पण घरात बसून आपल्याला हे प्रोटेस्ट पुढे नेता नाही येणार. त्यामुळं सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या घरातला प्रत्येक एक व्यक्ती त्या प्रोटेस्टच्या ठिकाणी जाऊन सोनम सरांना व अभिजित दिपकेंना त्या प्रोटेस्टला, तो कुठल्याही पक्षाचा नाही आहे, कुठल्याही धर्माचा नाही आहे, आपण सगळे भारतीय आहोत, तो प्रोटेस्टला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातून निघणं गरजेचं आहे. सोशल मीडियाची रिचार्ज 400 रुपयाचं करून महिनाभर गप्पा करण्यापेक्षा प्रत्येकाने घराच्या बाहेर निघा व आपली भारताची ताकद, युवकांची ताकद येणाऱ्या काळात या देशाला, या राज्याला कळू द्या. एवढंच बोलतो. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. नगरसेवक मनोज वाऊळ बोलतील अशी मी विनंती करतो. माझं महाराष्ट्रातले जेवढे काही युवा असतील त्यांना एकच आव्हान आहे की आता सचिन भाऊनं सांगितलं की दिल्ली जे काही घडामोड झाली आहे, युवकांचे आंदोलन एवढं मोठं चालू आहे, तर आपण घरात बसण्यापेक्षा ज्याच्या कोणी इच्छानं निघून रेल्वेने म्हणा का प्रायव्हेट गाडीनं म्हणा, कसं का व्हायना दिल्लीत जाऊन दिपके सरायांना पाठिंबा देऊन त्यांचे हातबळ बळकट करून आणि युवासोबत आपण उभं राहून, आता आपलं शिक्षण तर झालेलं आहे, पण येणाऱ्या भविष्यात आपली ही पिढी आहे, आपलेही मुलं आहेत, सगळ्याचे मुलं आहेत, त्यांच्या भविष्यासाठी आपल्यालाही दिल्लीत जाऊन जंतर मंतरवर आव्हान करायचं आहे की सगळ्यांनी तिथे येऊन त्या आंदोलनात सहभाग व्हायचं आहे. आणि आंदोलन असंच चालू राहणार आहे जोपर्यंत त्या धर्मेंदरचा राजीनामा होत नाही, जे जातीवादी RSSच्या सरकारचा जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. आज आम्ही औरंगाबाद इथून 25 ते 30 युवक इथून निघत आहेत. जंतर मंतरला आम्ही उद्या जाणार आहेत आणि ठामपणे आम्ही बी आंदोलनात सहभाग होऊन तिथं बसणार आहेत एवढी विनंती करतो. सगळ्याला आवाहन करतो की आपल्या आपल्या जिल्ह्यातून, आपल्या आपल्या राज्यातून निघून सगळ्यांना दिल्लीला येण्याचं आवाहन करतो एक तुमचा भाऊ म्हणून. इथं माझे 2 शब्द संपवितो. आम्ही सहभाग होतोय. जय भीम, जय भारत. बोला ना.